नमस्कार, मी आनंदराज शेषगारे भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर तालुक्यातील नवागत आलेल्या 10 गावांपैकी एका गावामध्ये आहे, त्या गावाचं नाव आहे केशर नाईक तांडा। या ठिकाणी पाहू शकता, या केशर नाईक तांड्याला अद्याप कुठल्याही प्रकारचा रस्ता नाही। आपण पाहू शकता हे गावकरी मंडळी आहेत आणि पाठीमागच्या साईडला ती माता भगिनी जीव मुठीत घेऊन या ठिकाणी येत आहे। ही परिस्थिती आजच्या 21व्या युगामध्ये निर्माण झालेली आहे। एकीकडे सरकार म्हणते की बांध तिथे रस्ता झाला पाहिजे आणि एकीकडे पाहतोय तर या गाव तिथं रस्ताच नाहीये। जर रस्ताच नाही तर बाकीच्या सुख सुविधांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे। या गावाकडे, या नागरिकांकडे, या रस्त्याकडे राजकारणी लोक जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का? सरकार एकीकडे म्हणते की बाबा रस्ता झालाच पाहिजे, परंतु या गावाला अद्याप कुठल्याही प्रकारचा रस्ता मिळालेला नाहीये। आपल्यासोबत एक गावकरी बंधू, सर्वांना राम राम। आपलं नाव काय? बालाजी केशर राठोड। बालाजी केशर राठोड। आपण या गावामध्ये, हे गाव किती वर्षापासून अंदाजित? 60 वर्ष झाले। 60 वर्ष झाले। मला झाले आता 46 वर्ष। मुआजल मी तर झालेला आहे। तेव्हापासून मी बघतो आम्ही असे जातात, आम्ही असे जातो। लोक येतात, आश्वासन देतात, इलेक्शन येते, मतदान करा, तुमचा रस्ता करून देतो, पांधन करतो, कोणतं रोड करतो, कोणतं मंदिर करतो, असं करतात आणि कोणीच काय करत नाही। आश्वासन देऊन जातात, मतदान घेतात, निवडून येतात, त्याच ते काम त्याच ते करतात। बाकीच्या सुविधा काय काय भेटतात? इथं सुविधा काहीच नाही। राशन भेटते, मोठ्या तांड्यात भेटते। मतदानाला कुठे जावं लागतं? मोठ्या तांड्यामध्ये जावं लागेल। तुमच्या इथं मतदानाचं बूथ वगैरे नाही, इथं काय नाही। बाकीच्या आपल्या जे आरोग्य सेवा ज्या आहेत, आरोग्य सेवक इथं येतात का? नाही, काहीच येत नाही। आरोग्य सेवा लसीकरण वगैरे, लहान बाळांचं पोषण आहार वगैरे कोणी येत नाही। आम्हाला इथूनच नदीमधून जाऊन तंड्यामध्ये लसीकरण घ्यावं लागतं। अंगणवाडी आहे का आपल्या इथं? अंगणवाडी नाही। शाळा आहे का? शाळा आहे, कितवी पर्यंत आहे? 4थी पर्यंत। 4थी पर्यंत शाळा आहे। बाकी पाण्याची व्यवस्था आहे का? पाण्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। लाईट वगैरे? लाईटची सुविधा आहे थोडी, पण केव्हा येते, केव्हा 2 दिवस बंद राहते, 4 दिवस बंद राहते, कोणी लक्ष देत नाही। मग आम्हीच जावं, काहीतरी पैसे द्यावं, लाईट महिन्याला घेऊन आणून त्याला जोडून घ्यावं, दुसरी काही सुविधा नाही आपल्याला। सर्वांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, अजून काही योजना आहेत सरकारच्या, त्या आपल्याला मिळतात का? काही योजना सध्या तो काहीच काहीच भेटत नाही सध्या काही भेटणं झाली। पण आता समजा याच्या पुढे त्यानं कोणी म्हणतात बा आम्ही द्यायला करतो, आम्ही कोशिश करतो, पण असं म्हणतात पण कोणी करणार। आतापर्यंत आपल्या गावामध्ये आमदार, खासदार, प्रतिनिधी आलेले आहेत मतदानाच्या वेळेस, त्यांनी तुम्हाला असं आश्वासित केलेलं आहे का की रस्ता बनवून देतो म्हणून? सांगितले सगळं केलेलं होतं, पण आज आतापर्यंत माझा बाबा वारून गेलाय। पण याच्या अगोदर मला सांगितलं रस्ता बनवून घेतो म्हणून, कोणी काय केलं नाही आतापर्यंत। आपण पाहू शकता या ठिकाणी खरंच निंदनीय तसेच दयनीय बाब आपण पाहू शकता। या ठिकाणी एकीकडे सरकार 21व्या शतकामध्ये चंद्रावर जाण्याची तयारी करते, परंतु इथले जे गोरगरीब शेतकरी बांधव आहेत यांची दयनीय अवस्था पाहू शकता की यांना साधा रस्ता सुद्धा नाहीये। शेतकरी बांधव, तरुण बांधव या ठिकाणी मुठीत जीव घेऊन ये जा करत आहेत। 2 व्हीलर वाले असतील, 4 व्हीलर तर अद्याप कधी आलेलीच नाहीये। आपल्या गावामध्ये मोठं वाहन कोणतं येते का? येतच नाही। मग एखादा जर समजा इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी काय करावं लागतं? उचलून न्यावं लागते, विलाज नाही, बैलगाडीमध्ये टाकून न्यावं लागते, सुविधाच नाही। अशी एखादी घटना घडलेली आहे का? डिलिव्हरी झाली किंवा कोणी रस्त्यातच मेलं, असे काही? डिलिव्हरीला गाडी बैलामध्ये नाही तर उचलून न्यावं लागते। एक बाई सरपटेसून गेली। वाहन येत नाही म्हणून एक बाई वाहन नसल्यामुळं बऱ्याच माता भगिनी रस्त्यानंच डिलिव्हऱ्या झालेल्या आहेत। एवढंच नव्हे तर हॉस्पिटलमध्ये नेते वेळेस एखादा इमर्जन्सी पेशंट ते सुद्धा या ठिकाणी बरेच जण दगावलेले आहेत। अशी परिस्थिती सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील निमगाव परिसरामधील केशर नाईक तांडा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी तरुण आहेत, शेतकरी बांधव आहेत, शिक्षणाचा यांना मोठ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय। शिक्षण असेल, आरोग्य सेवा असेल, लाईट असेल, पाणी असेल, अशा मूलभूत गरजा त्यांना अद्यापही मोठ्या प्रमाणात मिळत नाही। विद्युत मिळते कधी मधी, परंतु एक वेळेस गेलेली लाईट 2-2, 3-3 दिवस येत नाही, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मी माझ्या
न्यूज चॅनलच्या माध्यमातून सरकार असेल, प्रशासन असेल, राजकारणी लोक असतील, माझे पत्रकार बांधव असतील, या सर्वांना कळकळीची विनंती करतोय की ह्या नागरिकांना कशा लवकरात लवकर न्याय मिळेल, यांना ये जा करण्यासाठी रस्ता कसा मिळेल, मूलभूत गरजा कशा मिळू शकतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. मी शेख वसीमसह आनंद शिंगारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.